अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या गाव जत्रा सर्वत्र पाहायला मिळत आहेत। तसेच कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत गाव टाकणी हा कार्यक्रम आज देखील उत्साहात साजरा केला जातोय। पूर्वी गावात एखादा आजार आला की गावकरी घरदार बंद करून सकाळी गावातून बाहेर पडायचे आणि सायंकाळी घरी यायचे। यामुळे गाव निर्जंतुकीकरण होऊन गावाच्या बाहेर सर्व ग्रामस्थ जमून गावाबाहेर जेवण बनवून सर्व एकत्र जेवण करीत असत। हीच परंपरा आज देखील कुसुंबळे भागात पाहायला मिळत आहे। प्रथेनुसार ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून सर्वानुमते गाव टाकणीची तारीख ठरवली जाते। यामध्ये ज्या गावाला मान मिळेल त्या गावाने तो मान स्वीकारून हा उत्सव साजरा केला जातो। 3 वर्षातून गाव टाकणी उत्सव साजरा करण्यात येत असतो। या उत्सवाची नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात। यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणी असलेले चाकरमणी ग्रामस्थ गावी येऊन उत्साहात सहभागी होत असतात। यावर्षी जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत मधील कातळपाडा गावाला वेताळदेवाच्या गाव टाकणी उत्सवाचा मान मिळाला आहे। यावेळी सर्व लहान थोर ग्रामस्थ तरुण एकत्र येत जय जयकार करीत मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला गेला। उत्सवादरम्यान गावकऱ्यांनी गावाच्या बाहेर आपल्या कुटुंबासह जेवण करून उत्सवाचा आनंद देखील लुटला। या ठिकाणी कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि हेमनगर येथे आपण उभे आहोत। तर या गावामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे पारंपरिक पद्धतीने प्रत्येक गावोगावी गाव जत्रा होत असतात। तसेच या ठिकाणी या हेमनगर या कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गाव टाकणीचा एक कार्यक्रम केला जातो। तर आपल्या सोबत या ठिकाणी आपल्या हेमनगरचे कुसुंबळे ग्रामपंचायतीचे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाबाई केणी आहेत। त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। साहेब सांगा मला कसं की गाव टाकणी हा कार्यक्रम आपल्याकडे केला जातोय, तर नेमका कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि कसं नेमकं याचं स्वरूप असतं? कुसुंबला ग्रामपंचायत हद्दीमधील जो गाव टाकणीचा कार्यक्रम केला जातो तो गेल्या शेकडो वर्षापूर्वीपासून परंपरा चालू आहे आणि ती परंपरा आजतागत चालू ठेवण्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थ हे मोठ्या उत्साहाने वेताळदेवाची गावटाकणी म्हणून सण साजरा केला जातो। या गावटाकणीचा स्वरूप गावटाकणी 3 महिन्यापूर्वी तारीख काढली जातो गावटाकणीची। कारण ती तारीख लवकर काढण्याचं कारण म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येकाकडे लग्न सराईचा हे असतो, लग्न असतात किंवा आणखी कार्यक्रम असतात। ते कार्यक्रम कुठेतरी त्या तारखेला नसावे म्हणून 3 महिना अगोदर त्या गावटाकणीची तारीख डिक्लेअर केली जातो। आणि मग नोकरीनिमित्त मुंबई, ठाणा, पुणे येथे असणारे सर्व चाकरमानी या गावटाकणीच्या दिवशी प्रत्येक जण हा गावाला येऊन गावटाकणीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नेमकं कशा पद्धतीचं हे स्वरूप असतं, म्हणजे कसा नेमका कार्यक्रम करतात? गावटाकणीचा कार्यक्रम ग्रामपंचायत मार्फत जी गावं आहेत ग्रामपंचायत मध्ये त्या गावातल्या सर्वांच्या चिठ्ठ्या काढल्या जातात आणि तो गावटाकणीचा जो मान असतो त्या गावातील ज्याची चिठ्ठी येईल त्या गावाला तो गावटाकणीचा मिरवणुकीचा मान वेताळदेवाला तो दिला जातो। आणि गावटाकणीचा स्वरूप असतो हा सकाळी 9 वाजता सर्व ग्रामस्थ गावाबाहेर पडतात आणि 5 नंतर ते पुन्हा गावामध्ये येतात आणि रात्रीचा कार्यक्रम पूर्ण गावकीचा कार्यक्रम असतो। मटणाचं जेवण असतो खाण्या पद्धतीचा आणि सर्वच म्हणजे गावातील सर्व चाकरमानी मुंबई बाहेरगावी जे असतात ते एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा सण साजरा करण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात। एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर गावाचा एकोपा निर्माण व्हावा, गावात एकोपा टिकावा ही संस्कृती गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। आणि पुन्हा एकदा या कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये हेमनगर असतील अनेक गावं आहेत, त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ही संस्कृती जशी तशी या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केलाय आणि गावाचा एकोपा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला दिसून येतो। एवढं सांगतो, धन्यवाद। आज आपला हा गाव टाकणीचा कार्यक्रम, आपण काय सांगाल? हा गाव टाकणीचा कार्यक्रम कधी येतो अशी आम्ही खरंच वाट बघत असतो, पण हा दरवर्षी न येता दर 3 वर्षांनी येतो आणि 3 वर्षांनी आम्ही घरातून शेतावर येतो आणि असं पारंपरिक पद्धतीने जेवण वगैरे करून अशी खूप मज्जा करतो आणि या सणाची आम्ही खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असतो। आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी हेमनगर मध्ये कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांचा गाव टाकणीचा कार्यक्रम महिला बघा एकत्रित आलेला आपल्याला पाहायला मिळतील इथे। आणि पारंपरिक पद्धतीनं चुल्यावरचं जेवण ते या ठिकाणी बनवतात। सकाळी आल्यानंतर ते जेवण बनवतात, जेवण झाल्यानंतर संध्याकाळी घरी जातात। असा हा गाव टाकणीचा कार्यक्रम त्याला म्हटलं जातं। तर वहिनी आपल्या सोबत आहेत। वहिनी, किती वाजता तुम्ही इकडे आलात? सकाळी 9 वाजता आम्ही निघतो घरातनं। इथं आल्यानंतर मग पहिल्यांदा चुले सगळे मांडामांड करतो, मग नाश्त्याची तयारी, नाश्ता झाल्यानंतर मग जेवण। खरंच आपण घरी रोज जेवण गॅसवर बनवतो
आणि मग आज चुलीवर करायचं बोलल्यानंतर ती एक मजा वेगळी असते आणि त्याची टेस्ट पण वेगळी असते. नक्कीच. तर आपण बघतोय की चुलीवरच्या जेवणाला टेस्ट वेगळी असते. नेहमीच आपण घरी जेवत असतो, पण इथे पारंपरिक पद्धतीने एकत्रित येऊन इथे झाडाखाली बसून एखाद्या सावलीला मजा करायची, सगळेजण कुटुंबातले, परिवारातले, गावातले एकत्र यायचं आणि असं जेवण बनवायचं आणि ते सगळं जेवण एकत्र करायचं, याला एक वेगळी मजा असते, असं या ठिकाणी वहिनींनी सांगितलेलं आहे. नमस्कार. आज आमच्या कुसुंबळे ग्रामपंचायतीची गाव टाकणीची गाव जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ही गाव जत्रा शेकडो वर्षापासून ही परंपरा चालून आलेली आहे. तसं पाहिलं तर गावामध्ये पूर्वी जे साथीचे रोग यायचे त्या रोगांना एक कलाटणी मिळावी किंवा ते रोगराई आपल्या गावातून निघून जावे म्हणून जुनी परंपरा होती की एक दिवस सकाळी 8:30 ते 9 वाजता घरातून बाहेर पडायचा आणि संध्याकाळी 5:30 नंतर गावामध्ये जायचं, म्हणजे गाव आपलं निर्जंतुकीकरण व्हावं या दृष्टिकोनातून पूर्वजांनी ही परंपरा चालू ठेवलेली होती आणि तीच परंपरा आज जोपासण्याचं काम कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्ये केलं जातंय. आणि खरोखर याच्या पाठीमागे आता ही परंपरा चालू ठेवण्यासाठी कुसुंबळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला आहे आणि कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या आमच्या शिवसेनेचे नेते आदरणीय राजाभाई केणी यांच्या मार्फत की आज हा सण जास्तीत जास्त कसा चांगला होईल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. यापूर्वी ही गाव जत्रा असायची, ती एकच गाव ती परंपरा पुढे चालू ठेवत होता, परंतु आता आदरणीय राजाभाई केणी यांनी अशी आमच्या कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्ये एक परंपरा चालू केली की प्रत्येक गावाला हा मान मिळाला पाहिजे, प्रत्येक गावाचा उत्साह वाढायला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी एक नवीन पद्धत चालू केली, ती म्हणजे प्रत्येक गावातल्या पंचायतीमध्ये बोलावलं गेलं आणि पंचायतीमध्ये त्या चिठ्ठ्या तयार केल्या प्रत्येक गावाच्या आणि ज्या गावाची चिठ्ठी येईल त्या गावाने तो मान मिळवायचा आणि मान तो साजरा करायचा. म्हणजे त्याच्यात मान म्हणजे काय, तर वेताळदेवाची पूजा त्याच गावाने करायची आणि त्यानेच त्या बलीसाठी जी बल आम्ही काढतो, मिरवणूक काढतो वेताळदेवाची, त्याच्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि सगळ्या प्रकारे त्यांना सहकार्य संपूर्ण ग्रामपंचायतीने करायचं. आणि आदरणीय राजाभाई केणींच्या या प्रयत्नांना यश आलं यावर्षी आणि तो मान पहिल्याच वर्षी मान आम्हाला कातलपाडा ग्रामस्थांना मिळाला. खरोखर मी राजाभाई केणी आणि संपूर्ण ग्रामपंचायत आणि सर्व आमच्या कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पंचमंडळी आणि नागरिकांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की हा मान आमच्या कातलपाडा ग्रामस्थांना मिळाल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.